स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये. तर या ठिकाणी तुमच्यासाठी बघा मी बॉम्बे हायकोर्टासाठी टेस्ट सिरीज सुरू केली आहे, जी की आपली यूट्यूबवर एकदम फ्रीमध्ये असणार आहे. हे जे क्वेश्चन आहेत एकदम महत्त्वाचे असणार आहेत आणि तुम्हाला याच्यापैकी गॅरंटेड बरेचसे प्रश्न जशाच तसे परीक्षेमध्ये पाहायला मिळतील. त्याच्यामुळे चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कृपया पुढच्या व्हिडिओसाठी जेवढ्या लवकर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तेवढं तुम्ही लाईक करा. चला तर सुरू करूया टेस्ट सिरीज. तर बघा टेस्ट सिरीज खूप महत्त्वाची आहे. सर्व प्रश्न बघा, जास्त वेळ लागणार नाही, पण तुमच्या या परीक्षेला गॅरंटेड उपयुक्त ठरेल एवढी मी खात्री देतो तुम्हाला. तर बघा पहिला प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल, आता बघा प्रश्न सांगताना मी त्याची पार्श्वभूमी त्याचबरोबर हा प्रश्न कसा येऊ शकतो हे सर्व सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा. बघा महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल, पहिले नाही सॉरी सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर हे CP राधाकृष्णन. तर हा प्रश्न असा नाही ना मित्रांनो, तो हू इज करंट गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र, म्हणजे हा प्रश्न इंग्लिशमध्ये तुम्हाला येईल. तर बघा याचं प्रश्नाचं उत्तर काय आहे? CP राधाकृष्णन. CP राधाकृष्णन. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा, केंद्रीय 8वे वेतन आयोग याची अंमलबजावणी कधी होणार आहे? तर याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून होणार आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा केंद्रीय 8वे वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कळवा, जेणेकरून तुमचं नॉलेज देखील इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हाला देखील ते प्रश्न लक्षात राहील. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आलोक आरादे. याचबरोबर तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे माझा, तुम्ही मला त्या प्रश्नाचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे कोण आहेत? हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून तुमचं नॉलेज देखील इम्प्रूव्ह होईल. त्यानंतर बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली आहे? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे? मी या ठिकाणी डेट सहित सांगितलेलं आहे. 14 ऑगस्ट 1862 रोजी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. त्यानंतर बघा या परीक्षेमध्ये खेळावर देखील प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जे काही क्रिकेट संदर्भात आहे, चॅम्पियन ट्रॉफी, तर या चॅम्पियन्स ट्रॉफीचे या ठिकाणी यजमान देश म्हणजेच आयोजक देश कोणता आहे? ते या ठिकाणी पाकिस्तान हे असणार आहे. खेळासंदर्भात देखील तुम्हाला या परीक्षेमध्ये 3 ते 4 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. टेस्ट सिरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला या टेस्ट सिरीजचा 101% फायदा होईल. 26 जानेवारी 2025 म्हणजे आजच्या दिवशी या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? भारत दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त एखाद्या बाहेर देशातल्या प्रमुख व्यक्तीला बोलत असतो प्रमुख पाहुणे म्हणून. तर या ठिकाणी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जे काही सुबिआंटो आहेत, सुबिआंटो हे या ठिकाणी राष्ट्रपती आहेत इंडोनेशियाचे, त्यांना या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले आहे. प्रश्न 7वा बघा, प्रश्न 7व्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्याचं लॉजिक देखील या ठिकाणी तुम्ही मला सांगू शकता. तर बघा प्रश्न 7व्याचं या ठिकाणी प्रश्न 7वा असा दिलेला आहे, खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखायचा आहे. तर पर्याय आहेत चेन्नई, जबलपूर, भोपाळ, प्रयागराज. तर या प्रश्नाचं उत्तर जे काय चुकीचा पर्याय, तर चुकीचा पर्याय तुम्ही मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचं लॉजिक देखील सांगा, मी तुम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देईन. त्यानंतर बघा मराठी व्याकरणासंदर्भातसुद्धा या परीक्षेमध्ये 10 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. तर या ठिकाणी आपण पहिला प्रश्न घेतलेला आहे की आस्तिक या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. आस्तिक, तर आस्तिक म्हणजे देवाला मानणारा. आस्तिक म्हणजे काय? तर देवाला मानणारा. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर खालीलपैकी शुद्ध शब्द या ठिकाणी पर्याय A आशीर्वाद, ची दुसरी वेलांटी आणि वर रफार, आशीर्वाद असा हे शुद्ध शब्द होईल. त्यानंतर बघा प्रश्न 10वा, रॅम जे आहे, व्हॉट डज रॅम स्टँड फॉर, किंवा रॅमचा फुल फॉर्म कम्प्युटरच्या भाषेत. या परीक्षेत कम्प्युटर संदर्भात देखील तुम्हाला 10 प्रश्न पाहायला मिळतील, त्याच्यामुळं हे कम्प्युटरसुद्धा महत्त्वाचं आहे.
तर बघा रॅमचा फुल फॉर्म काय होईल या ठिकाणी, रॅन्डम ॲक्सेस मेमरी. त्यानंतर बघा कम्प्युटरचं लार्जेस्ट युनिट ऑफ स्टोरेज, कम्प्युटरचं काय द लार्जेस्ट स्टोरेज ऑफ युनिट ऑफ स्टोरेज, तर हे TB हे होईल. TB म्हणजे टेराबाईट. TB नंतर GB नंतर MB नंतर KB, असं याचा क्रम होईल. त्यानंतर हाऊ मेनी डिजिट्स आर इन द बायनरी सिस्टीममध्ये किती डिजिट असतात, तर या ठिकाणी 2 डिजिट असतात, 0 आणि 1. त्यानंतर बघा 13वा प्रश्न. 13वा प्रश्नामध्ये डॅडॅस इज अ इन्व्हेंटर ऑफ ईमेलचा शोध कोणी लावला किंवा ईमेल हे कोणी शोधलं, तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए रॉय टॉमलिन्सन हे आहेत. त्यानंतर 14वा प्रश्न बघा. 14व्या प्रश्नाचं बघा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ WWW, म्हणजे जे काय WWW असं डॉट आपण वेबसाईट लावतो, तर त्याच्यामध्ये सुरुवातीचे WWW आहेत, तर त्याचा फुल फॉर्म काय असतो, तर वर्ल्ड वाईड वेब. पर्याय क्रमांक 4D. त्यानंतर बघा 15वा प्रश्न. हू अपॉइंट्स चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजेच भारताच्या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची नियुक्ती कोण करतात, या ठिकाणी राष्ट्रपती हे करत असतात. त्यानंतर बघा प्रश्न 16वा. गोल्डन जुबली इज सेलिब्रेटेड वेन अ ऑर्गनाइज कम्प्लीट्स, एखादी संघटना किंवा एखादी संस्था किती वर्षे पूर्ण केल्यानंतर गोल्डन जुबली म्हणजे सुवर्ण महोत्सव. आता याच्यात बघा मराठीसुद्धा प्रश्न तुमचा कव्हर झालेला आहे. तर गोल्डन जुबली 50 वर्षानंतर या ठिकाणी गोल्डन जुबली साजरी केली जाते. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कुठला महोत्सव साजरा केला जातो. इंग्लिश आणि मराठी दोन्ही मला तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये सांगू शकता. त्यानंतर बघा 17वा प्रश्न. जायकवाडी डॅम इज बिल्ट अक्रॉस द रिव्हर. जायकवाडी डॅम जे आहे किंवा धरण जे आहे ते खालीलपैकी कोणत्या नदीवर वसलेलं आहे किंवा बांधलेलं आहे, तर हे गोदावरी नदीवर बांधलेलं आहे. प्रश्न 18वा. डॅडॅस इज अ डिक्लेअर्ड ॲज द स्टेट ॲनिमल ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचा राज्य प्राणी या ठिकाणी शेकरू हे या ठिकाणी महाराष्ट्राचं राज्य प्राणी म्हणून घोषित केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा 19वा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. डॅडॅस सिटी इज अ फेमस फॉर अ हिमरू शालीसाठी कुठलं शहर महाराष्ट्रात किंवा देशातलं प्रसिद्ध आहे, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पर्याय दिलेले आहेत पुणे, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर. तर तुम्ही मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून तुमचं नॉलेज देखील वाढलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा इन इंडिया स्टेट्स आर फॉर्मेड ऑन द बेसिस ऑफ. पर्याय क्रमांक 1 रिलिजियस, पर्याय क्रमांक 2 कास्ट, पर्याय क्रमांक 3 जिओग्राफिकल एरियाज आणि पर्याय क्रमांक 4 लँग्वेजेस. तर भारतीय जे काय राज्य आहेत तर त्यांची रचना ही भाषिक तत्त्वाच्या आधारावर झालेली आहे, भाषिक लँग्वेजेस. तर बघा मित्रांनो, टेस्ट सिरीज तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी जशाच तसे प्रश्न गॅरंटेड पाहायला मिळतील. आत्ताही मी सध्या 20 प्रश्नाची घेऊन आलेलो आहे फक्त. तुम्ही व्हिडिओला लाईक करा. जेवढं तुम्ही व्हिडिओला लाईक करसाल तेवढं मी तुम्हाला जास्त प्रश्नाची टेस्ट सिरीज अतिशय सुटसुटीत अशी लवकरात लवकर उपलब्ध करून देत राहील. त्याच्यामुळे तुमच्यावर डिपेंड आहे पुढचा व्हिडिओ कधी आणायचा, टेस्ट सिरीज कशी चालू द्यायची हे तुमच्यावर डिपेंड आहे. टेस्ट सिरीज मी परीक्षेपर्यंत चालवणार आहे आणि तुम्हाला ही टेस्ट सिरीज गॅरंटीनं परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार. त्याच्यामुळं मित्रांनो, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कृपया लाईक करा सर्वांनी. चला तर मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.